येतील तसे मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात महत्त्वाचं शक्तिपीठ म्हणजे आपल्या जवळच असणारं तुळजापूरचं भवानी मातेचं शक्तिपीठ. त्या तुळजापूरच्या भवानी मातेचा इतिहास मी तुमच्या समोर मांडलेला आहे. आता तुळजापूर असं नाव का पडलं, तुळजापूरच्या भवानी मातेला त्या गावाला तुळजापूर असं नाव का पडलं हे तुमच्या समोर मी मांडेल. विठ्ठल तुळजापूर असं नाव का पडलं त्याच्या मागचा सुद्धा एक छोटासा दृष्टांत आहे तुमच्या समोर मी मांडे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र 14 वर्षाकरता वनवासामध्ये गेले, वनवासामध्ये गेले असताना सीता माता, लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्र हे तिघही गेले होते. परंतु त्या ठिकाणी वनवासामध्ये असताना एक दुष्ट वृत्तीचा एक व्यक्ती म्हणजे तो रावण, त्याने माझ्या सीता मातेचं हरण केलं. हरण केल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र वियोगामध्ये होते आणि वियोगामध्ये असताना सीते 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 असा आवाज देत होते. अहो एवढंच नाही, वेलीला, झाडाला, फुलांना, पक्ष्यांना प्रत्येकाला विचारत होते माझी सीता कोणी पाहिली का हो. परंतु कोणीही बोलायला तयार नव्हती, कोणीही बोलायला तयार नव्हतं. आता इथे तुम्हाला प्रश्न पडेल की देवाची पत्नी कधी हरवते का? सर्वजण लक्ष देऊन ऐका. पिक्चरातली गोष्ट घेतली तर बायको चुकली स्टँडवर, हे सहज आपण म्हणू शकतो. परंतु देवाची पत्नी कधी हरवते का हो? देवाची पत्नी कधी हरवतच नाही. परंतु याच्या मागचं रहस्य असं आहे, आजकाल कसं झालंय बघा, कोणी ऐकायलाच तयार नाही. ऐका म्हटल्याच्या नंतर सुद्धा ऐकायला तयार नसतात. परंतु सर्वजण लक्ष देऊन ऐका. ह्याच्या मागचं कारण असं आहे की आपल्या घरामध्ये जर एखाद्या अशा छोट्याशा मुलांना जर विचारलं की बाळा, त्या बाळाने आईला विचारावं, आई बाबा, अहो प्रभू रामचंद्राची पत्नी म्हणजे सीता माता त्या रावणाने पळून नेली होती, देवाची पत्नी होती ना, मग देवाची पत्नी कोणी पळवून नेतं का? असा जर प्रश्न जर या मुलांनी जर तुम्हाला विचारला तर तुमच्याकडे उत्तर असणं गरजेचं आहे. विशेष करून या छोट्या छोट्या मुलांवरती संस्कार टाकणं सगळ्यात गरजेचं आहे. का? कारण की आता कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये काय होईल, कसं होईल काहीच सांगता येत नाही. आणि एक विशेष करून सांगू, ह्या मुली जेव्हा शाळेमध्ये जातात ना, तर इतर धर्मीय लोक आपल्या मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फासतात. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की ते लोक म्हणतात की तुमच्या प्रभू रामचंद्राची पत्नी त्या रावणाने पळून नेली, देवाची पत्नी कोणी पळून नेतं का? परंतु आपल्या मुलीकडे त्याचं उत्तर नसतं आणि ते उत्तरच मी तुमच्या समोर सांगणार आहे. ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना सांगू शकता. अरे त्या देवानं, भगवान श्रीकृष्ण परमात्मानं रुक्मिणी पळून नेली, मग आम्ही पोरी पळून नेल्या तर काय झालं? त्याच्या मागचंही रहस्य असतं. देवाने प्रत्येक लीला केली, परंतु त्या लीलेतून सुद्धा आपल्याला एक शिकवण मिळालेली आहे. अहो प्रभू रामचंद्राची पत्नी म्हणजे त्यांच्या जीवनातली एक शांती आहे आणि ती शांती त्या दुष्ट रावणाने पळवून नेलेली आहे. अहो देवाची पत्नी कोणी पळवून नेतच नाही हो, नाही नेणार. ती आदिशक्ती आहे, भगवती आहे, भवानी आहे, कशी पळवून नेणार? परंतु माणसाच्या जीवनातली शांती आणि तेच प्रभू रामचंद्राच्या जीवनातली शांती म्हणजे सीता माता, शांती त्या रावणाने पळवून नेली होते. आता प्रभू रामचंद्र प्रत्येक ठिकाणी बघतायत, प्रत्येक ठिकाणी बघतायत, परंतु सीता माता कुठेही सापडत नाही. मग आता करावं तरी काय? गुरुजींना बोलवलं, अगस्त्य ऋषी सुद्धा आले, शनिदेव, शनी शिंगणापूर इथे त्यांनी तेलाभिषेक सुद्धा केला. तेलाभिषेक केल्याच्या नंतर दक्षिण दिशेने गेले आणि दक्षिण दिशेने जात असताना जाता जाता वर अवकाशातून शंकर म्हणजे भोलेनाथ, देवकी देव महादेव आणि सती, हे दोघही, सती माता आणि शंकर भोलेनाथ हे दोघही वरून उड्डाण करत होते. आणि उड्डाण करत असताना शंकरजींना, भोलेनाथांना माझ्या प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं आणि ही लीला करताना बघतायत. आणि शंकरजी स्वतः, महादेवजी सांगतायत, काय सांगतायत सती मातेला, अगं सती
ना माझे प्रभू रामचंद्र, माझा गुरु, माझा देव, माझा हा बघ ना खाली या ठिकाणी पत्नीच्या वियोगामध्ये किती त्रास होते माझ्या देवाला. भगवान शंकरांनी म्हणावं आणि म्हटल्याच्या नंतर सती म्हणते अहो तो देव आहे ना, मग देवाची पत्नी कुठं हरवते का? तुम्ही काही म्हणता. परंतु सती माता ऐकायला तयार नाही. सती मातेने एका स्त्रीचं रूप घ्यावं, सुंदर असं सीता मातेचं रूप घेतलेलं आहे. आणि सीता मातेचं रूप घेऊन ज्या दिशेने प्रभू रामचंद्र गेलेले आहेत त्याच दिशेने सावळस कंकण रूप सीता मातेनं घेतलं. आणि सीता मातेनं रूप घेतल्याच्या नंतर केश सांभार मोकळा सोडलेला आहे. आणि एक लट म्हणजे ही बट सीता मातेच्या, म्हणजे सती माता सीता मातेचं रूप घेऊन येते. गालावरती पडते ती लट आणि लट ती पडते वाऱ्याच्या हवेने, मंद मंद ती हलते सुद्धा. आणि ती भगवती, ती जगदंबा, ती माता माझ्या प्रभू रामचंद्राकडे बघते आणि स्मित हास्य करते. विचार करा, एक स्त्री एकटी आहे, वनामध्ये आहे, परंतु त्याच ठिकाणी आपला जर विचार करायला गेला, अहो एखादा मुलगा आहे, एखादी मुलगी आहे, शाळेमध्ये गेली आणि शाळेतून घराकडे उशीर झालाय व तिला येण्याकरता उशीर झालाय. काळा कुट्ट असा अंधार पडलाय. ती मुलगी पाठीवरती बॅग आहे, पायामध्ये चप्पल आहे, हातामध्ये पेन आहे आणि ती मुलगी धावत 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 घराकडे येते. परंतु रस्त्यामध्ये 4-5 मुलं असं तिला त्रास देत आहेत. तिच्या माग चालायला सुरुवात केली. वाईट शब्द त्या मुलीला बोलायला सुरुवात केलेली आहे. परंतु त्याच ठिकाणी आपल्या गिरगामधल्या एका मुलाने उठावं आणि त्या मुलीच्या हाताला धरावं आणि सुखरूप त्या मुलीला तिच्या घरी सोडावं. ही तुमच्याकडून, मला तुमच्याकडून अपेक्षा आहे दादांनो. तुमच्याकडून ही एकच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आपल्या गावातला एकतरी मुलगा, आत्ताची मुलं दाढ्या वाढवतात, मिशा वाढवतात आणि छत्रपती शिवरायांसारखं वागण्याचा प्रयत्न करतायत, राहण्याचा प्रयत्न करतायत. परंतु माझ्या राजांसारखं वागण्याचा प्रयत्न करा. अहो तो रांजाचा पाटील, रांजाच्या पाटलाने एका मुलीचा बदामल केला. बलात्कार नव्हे, बदामल केला. फक्त वाईट शब्द आणि वाईट नजरेनं बघावं तर माझ्या छत्रपती शिवरायांनी त्या राजाचा पाटलाचा चौरंग करावा आणि त्याला वेशीवरती बसावं का? उद्या जर एखाद्या व्यक्तीने जर विचार केला की एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं पाहावं तर राजाचा पाटील आठवला पाहिजे. बस असं आपण वागण्याचा प्रयत्न करा, वागण्याचा प्रयत्न करा सर्वजण. प्रभू रामचंद्राने त्या स्त्रीकडे बघावं आणि त्या स्त्रीने प्रभू रामचंद्राकडे बघावं आणि बघता क्षणी माझे प्रभू रामचंद्र 2 हात जोडतायत आणि म्हणतायत तू का आली आई? काय म्हणतायत? तू का आली आई? ह्याचाच अर्थ तू का आई आणि तेच समोर झाले तुळ जाई. आमच्या स्वरगुंजन वारकरी YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन